नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सर्वजण डान्स करत असतात. आता सर्वजण एकत्र आनंद घेत असतात. त्याचवेळी राघवचं लक्ष वेणूकडे जातो. आता वेणूला पाहून राघवला खूप आनंद झालेला असतो. राघव लगेच म्युझिक बंद करतो. तर सर्वजण राघवकडे पाहतात. राघव मोठ्यानेच वेणूला आवाज देत म्हणतो, वेणू. आता सर्वच जण वेणूकडे पाहतात. आता मात्र सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. कित्येक दिवसानंतर, कित्येक महिन्यानंतर वेणू हॉस्टेलवरून घरी आलेला असतो. राघव धावतच जात वेणूला मिठी मारतो आणि म्हणतो, वेणू बाळा, मी तुला खरंच खूप मिस केलं आहे. तर वेणू म्हणतो, बाबा, मीही तुम्हाला मिस केलं. तर त्यानंतर राघव वेणूला म्हणतो, वेणू, अरे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. वेणू विचारतो, काय सरप्राईज? तर राघव म्हणतो की हो वेणू, तुझ्यासाठी सरप्राईज. असं म्हणत आता राघव वेणूला पुढे घेऊन येतो. आता राघव वेणूला सिंधूच्या समोर उभं करतो आणि म्हणू लागतो, वेणू बाळा, तुला तुझ्या रिअल आईबाबांना भेटायचं होतं ना? तर वेणू म्हणतो की हो. तर राघव म्हणतो, आम्हीच आहोत तुझे खरे आई वडील. आता मात्र वेणूला धक्काच बसतो. वेणू विचारतो, काय खरंच? तर राघव म्हणतो की हो खरंच, परंतु तुला जर माझ्यावर विश्वास नसेल तर तू राजश्री आजीलाही विचारू शकतोस. आता वेणू विचारतो, राजश्री आजी खरंच? तर आता राजश्री काकू म्हणतात की हो वेणू, हेच तुझे खरे आईबाबा आहेत. परंतु विनूचा काही कोणाच्याच बोलण्यावर विश्वास बसत नसतो. विनूची नजर दुसरंच काहीतरी शोधत असते आणि म्हणूनच राघव विनूला विचारतो, विनू, अरे काय शोधत आहेस? तर विनू म्हणतो की माझ्या मम्माला. राघव म्हणतो, तुझ्या मम्माला? अरे तुझी मम्मा तर तुझ्या समोरच उभी आहे. आता विनू विचारतो, ही? तर आता राघव म्हणतो की हो विनू, हीच तुझी खरी मम्मा आहे. अरे लहानपणी तुझं आणि सिंधूचं ॲक्सिडेंट झालं होतं आणि लहानपणीच्या त्या ॲक्सिडेंटमध्ये तू कुठेतरी हरवलास. परंतु आता कित्येक वर्षानंतर तुझ्या आईने तुझा शोध घेतला आहे आणि तुला घरी आणलं आहे आणि तूच आहेस आमचा अंकुर. आता सिंधू ही वेणूच्या गालावरून अगदी मायेनेच हात फिरवते. कित्येक वर्षानंतर आपल्या मुलाची आणि तिची भेट झालेली असते. सिंधूचे अश्रू अनावर होतात, कारण कित्येक वर्षानंतर सिंधूने आपल्या अंकुरला पाहिलेलं असतं. त्याला मायेने कुरवाळते आणि म्हणते, एक मिनिट. असं म्हणत आता सिंधू केक घेऊन येते आणि विनूला भरवायला जाणार, परंतु विनू काही केक घेत नाही. आता सिंधू विनूला केक भरवणार, परंतु त्याचवेळी विनू रागाने सिंधूचा हात बाजूला झटकतो. आता सिंधूच्या हातामध्ये असणारा केकही खाली पडतो. तर आता राघव म्हणतो, विनू, विनू, तू हे काय वागत आहेस? विनू, तुला कळतंय का? तू तुझ्या आईसोबत वागत आहेस, मम्मासोबत. तर विनू म्हणतो की हो कळतंय मला, परंतु या माझ्या मम्मा असूच शकत नाहीत. माझ्या मम्मा फक्त एकच आहेत, मधुर आणि रत्नपारखी. तर आता राजश्री काकू म्हणतात, नाही विनू, अरे तुझी खरी मम्मा तर हीच आहे, कारण राघव आणि मधूने तुला फक्त अनाथ आश्रमामधून खरी आणलं होतं, त्यामुळे तुझी खरी मम्मा सिंधूच आहे. आता विनू म्हणू लागतो, नाही, मला कितीही तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा, परंतु माझा या गोष्टीवर विश्वास नाही, कारण माझी मम्मा हीच आहे, मधुर आणि रत्नपारखी. आता मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो. तर आता सिंधू म्हणू लागते, विनू बाळा, प्लीज ऐकून तरी घे. राघव म्हणतो, विनू प्लीज ऐकून घे. आता विनू म्हणतो, नाही, मला काहीही ऐकून घ्यायचं नाही. मी सांगितलं ना की माझी मम्मा एकच, मधुर आणि रत्नपारखी. बाकी कोणीही माझी मम्मा असूच शकत नाही. या तर डॉक्टर काकू आहेत आणि या डॉक्टर काकू म्हणजे सावीच्या मम्मा आहेत, माझ्या नाहीत. माझी मम्मा म्हणजेच मधुर आणि रत्नपारखी आणि सावीची मम्मा म्हणजेच डॉक्टर काकू. आता विनूचं हे बोलणं ऐकून सिंधूला खूप वाईट वाटतं. नकळतपणे का होईना, परंतु सिंधूचं मन दुखावलं गेलेलं असतं. आज आपला विनू, आपला अंकुर आपल्या समोर असूनही आपल्याला तो ओळखू शकत नाही, याचं सिंधूला खूप वाईट वाटतं. राघव विनूला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, विनू प्लीज ऐकून घे, अरे हीच तुझी मम्मा आहे. विनू म्हणतो की नाही. आता रागानेच विनू रूममध्ये निघून जातो. आता राघव विनूला खूप मोठमोठ्याने आवाज देऊ लागतो, परंतु विनू काही थांबत नाही. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. सिंधू ही राघवला थांबवते आणि म्हणते, थांबा राघव. तर दुसरीकडे विनू रूममध्ये जात रूमचा दरवाजा बंद करतो आणि स्वतःला कोंडून घेतो. तर इकडे मात्र सर्वांनाच विनूची खूप काळजी वाटत असते. रुक्मिणी काकू म्हणू लागतात, हे नक्की काय झालं आहे? काही महिन्यांपूर्वी विनूचं तर सिंधूशिवाय पानही हलत नव्हतं आणि आज आज हा असा कसा वागू शकतो? तर आता राजश्री काकू म्हणतात, नाही वहिनी, खरंच आपल्या घराला कोणाची तरी दृष्ट लागली आहे, हे मात्र खरं. राघव म्हणतो, नाही, असं काही नाही, शाळेत नक्कीच काहीतरी घडलं असेल आणि म्हणूनच त्याची थोडी चिडचिड होत असेल. मी त्याच्याशी बोलतो, म्हणजे त्याला बरं वाटेल आणि मी त्याला समजावेन. असं म्हणत राघव पुन्हा एकदा विनूच्या रूममध्ये जात असतो, परंतु त्याचवेळी सिंधू म्हणते, नाही राघव,
राघव, तुम्ही आता विनूशी काहीच बोलू नका, कारण आता विनू खूप चिडला आहे. खरं तर हे सगळं काही त्याच्यासाठी अचानकच घडत आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचाच त्याला धक्का बसला आहे. खरं तर आपली चूक झाली राघव. अशा पद्धतीने आपण त्याच्यासमोर सत्य आणायलाच नको होतं. कारण काही झालं तरीसुद्धा त्याच्या मनामध्ये मधूची असणारी जागा आपण काढू शकत नाही. आपण त्याचा कल पाहूनच मग त्याला विश्वासात घेऊन या सर्व गोष्टींची जाणीव करून द्यायला हवी होती. आपण उगाच घाई केली राघव. आता सिंधूला आपली चूक लक्षात येते. सिंधू म्हणते, नाही राघव, खरंच आपलीच यामध्ये चूक आहे. असं म्हणत आता सिंधू ही राघवला थांबवते आणि म्हणू लागते, जोपर्यंत त्याचा राग शांत होत नाही तोपर्यंत आपण त्याच्याशी काहीही बोलू शकत नाही. राघव सिंधूला म्हणतो, सिंधू, तू जे काही बोलत आहेस ते अगदी योग्य आहे, परंतु आता विनूला सत्य समजलं आहे. त्यामुळे आता तर आपल्याला त्याच्याशी बोलावंच लागेल, त्याला समजवावं लागेल, त्याला या सगळ्याची जाणीव करून द्यावीच लागेल. तर सिंधू म्हणू लागते, परंतु राघव. राघव म्हणतो की हो सिंधू. तर सिंधू म्हणते, राघव, परंतु हे सगळं काही तुम्हाला करावं लागणार आहे. राघव म्हणतो, ठीक आहे, मी करेन, परंतु आता त्याला सत्य तर सांगावंच लागणार आहे. त्याच्या मनाची घालमेल आपल्याला कमी करावीच लागेल. त्याला एकटं सोडून कसं चालेल? आपण त्याला एकटं नाही सोडू शकत. आपल्याला त्याच्याशी बोलावंच लागेल. सिंधू म्हणते, ठीक आहे राघव, परंतु विनूशी बोलत असताना तुम्ही त्याच्यावर चिडणार नाही आहात, रागवणार नाही आहात, अगदी शांतपणे त्याला समजावणार आहात. राघव म्हणतो की हो ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी विनूवर चिडणार नाही, तर शांतपणे त्याला सत्य परिस्थितीची जाणीव नक्कीच करून देईन. असं म्हणत आता राघव विनूला समजावण्यासाठी निघून जातो. तर आता राघवसोबत सिंधूही तिथून निघून गेलेली असती. तर आता मात्र रुक्मिणी काकूंना काय करावं काहीच कळत नसतं. रुक्मिणी काकू मनाशीच म्हणतात की मला वाटलं होतं की विनूला सिंधू आवडत असावी, कारण आत्तापर्यंत त्याचं तर सिंधूशिवाय पानही हललं नव्हतं. परंतु आता विनूचं वागणं खरंच खूप वेगळं वाटत आहे. मला तर वाटलं होतं की विनूला त्याच्या आईबद्दल सत्य समजताच तो सिंधूला लगेच ॲक्सेप्ट करेल, तो काहीही बोलणार नाही. परंतु नाही, विनूच्या वागण्यातून तर असं जाणवतच नाही. आता मात्र सर्वांनाच विनूची खूप काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मधू अजूनही जेलमध्ये असते, परंतु मधूचा माज काही कमी झालेला नसतो. आता मधू मनाशीच म्हणते, राघव, सिंधू, ही लढाई अजूनही संपलेली नाही आणि मी हार मानली नाही. कारण या लढाईमध्ये माझ्याकडे एक हुकमाचा एक्का आहे आणि तोच हुकमाचा एक्का मला या सगळ्यामध्ये मदत करू शकतो. तो हुकमाचा एक्का ज्याचं नाव आहे विनू, म्हणजेच तुमचा लाडका अंकुर. आता तोच मला रत्नापारखी सदनमध्ये पुन्हा घेऊन येईल याची मला पूर्ण खात्री आहे. आता मधूचा विनूवर विश्वास असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राघवलेल्या विनूची समजूत काढण्यासाठी सिंधू आणि राघव विनूच्या रूमकडे येतात. परंतु विनूने मात्र दरवाजा बंद करून घेतलेलं असतं. तर आता राघव आणि सिंधू विनूला आवाज देऊ लागतात. तर सिंधू ही विनूला म्हणते, विनू बाळा, अरे दरवाजा उघड ना, शहाणी मुलं असं नाही वागत बाळा, तुला माहीत आहे का, अरे तू आमचा मुलगा आहेस, हे सत्य आम्हालाही आत्ताच कळालं आहे. आम्हाला माहीत आहे हे सत्य आम्ही चुकीच्या पद्धतीने तुझ्या समोर आणलं आहे, परंतु विनू बाळा, हेच सत्य आहे की तू आमचा मुलगा आहेस. मला माहीत आहे हे सगळं काही तुझ्या मनाला समजायला, तुला पटायला खूप उशीर जाणार आहे, परंतु विनू बाळा, अरे दरवाजा तरी उघड ना, आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे. बाळा, तुझ्या आईचंही तू ऐकणार नाहीस का? विनू बाळा, बोल ना. परंतु विनू काहीच बोलत नाही. आता सिंधू ही विनूला सतत आवाज देऊ लागते आणि म्हणते, विनू, अरे आईचं तरी ऐकणार आहेस ना? परंतु आता विनू रागानेच म्हणतो की नाही, तुम्ही माझ्या आई असूच शकत नाहीत. माझ्या मम्मा एकच, मधुर आणि रत्नापारखी, आणि मला माझी मम्मा हवी आहे. आता मात्र सिंधू आणि राघवला धक्काच बसतो. तर त्यानंतर राघव म्हणतो, विनू, तुला सांगितलेलं ऐकू येत नाही का? दरवाजा उघड. विनू म्हणतो, नाही, मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही. राघव विनूची समजूत काढत म्हणतो, विनू, अरे आत्तापर्यंत तुला डॉक्टर काकू आवडायच्या ना, आणि तूच तर मला म्हणाला होतास की सावी तुला रिअल सिस्टर म्हणून हवी आहे. मग आता हेच सत्य तुला स्वीकारायला हवं. अरे खरंच डॉक्टर काकू तुझ्या आई आहेत आणि सावी तुझी रिअलवाली बहीण आहे. मग आता आता तरी तुला मान्य आहे ना हे नातं? विनू म्हणतो, नाही, मला काहीच ऐकायचं नाही. आता राघव विनूला समजावत म्हणतो, विनू बाळा, हे बघ, प्रत्येक आईला तिची मुलं खूप महत्त्वाची असतात. त्यांना वाढवण्यासाठी आई खूप कष्ट घेत असते. विनू, तू ऐकतोयस ना मी काय म्हणतोय ते? तर विनू रागानेच म्हणतो की मला काही ऐकून घ्यायचं नाही. आता मात्र राघव आणि सिंधूला नक्की विनूला कसं समजवावं काहीच कळत नाही. आता राघव विनूवर चिडतो आणि विनूला म्हणतो, विनू, बॅड मॅनर्स, मोठ्यांशी असं कोणी वागतं का? अरे तुझ्या अशा बोलण्यामुळे, तुझ्या अशा चिडण्यामुळे, तुझ्या या वागण्यामुळे डॉक्टर काकू खूप हर्ट झाले आहेत. तुला कळतंय का विनू? तर आता विनू म्हणतो, होऊन देत, मला काही फरक पडत नाही, कारण माझ्यासाठी माझी मम्मा मधुर आणि रत्नापारखीच हीच खूप महत्त्वाची आहे, कारण ती माझी खरी मम्मा आहे.
तुम्ही सर्वजण माझ्यासोबत खोटं बोलत आहात. राघव म्हणतो, अरे विनू बाळा, आम्ही तुझ्यासोबत का खोटं बोलू? अरे तू तर आमचा मुलगा आहेस. विनू, मला माहीत आहे हे सगळं काही तुझ्यासाठी जड आहे, परंतु विनू, तू, मी, सावी आणि सिंधू आपण एक कुटुंब आहोत. आपली एक फॅमिली आहे. विनू, तुला वाटत असेल की आम्ही तुला फसवलं, परंतु तसं काहीच नाही. कारण आम्हाला पण आत्ताच कळालं की तू आमचा मुलगा आहेस. आणि विनू, आता तर सगळं काही तुझ्या अगदी मनासारखं होत आहे. अरे तुला तर सावी तुझी रिअल बहीण म्हणून हवी होती ना. बघ, देवाने तुझी इच्छा पूर्ण केली. तुझी रिअल बहीण म्हणूनच त्याने सावीला पाठवलं आहे. विनू, अरे बघ ना, देवाने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत. तुला तुझी रिअल मम्मा हवी होती, रिअल बहीण हवी होती. आता सर्व काही नाती पूर्ण झाली आहेत. आपलं कुटुंब पूर्ण झालं आहे. आता चौघही आपण कायमच एकत्र असणार आहोत. मी, सिंधू, तू आणि सावी, आपलं चौकोनी कुटुंब कायम असंच एकत्र राहणार. आणि त्यासाठी तुला आता समजून घ्यावं लागेल. तर आता विनू काही दरवाजा उघडत नसतो. तर आता सिंधू आणि राघव म्हणतात, विनू बाळा, अरे प्लीज दरवाजा उघड, आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे. तू असं रागवलास तर आम्ही काय करायचं सांग बघू. असं म्हणत आता सिंधू आणि राघव दरवाजा वाजवत असतात. त्याचवेळी विनू दरवाजा उघडतो. आता विनूने दरवाजा उघडल्यामुळे राघव आणि सिंधूचा जीव अगदी शांत झालेला असतो. आता सिंधू ही विनूच्या खांद्यावर हात ठेवते आणि विनूला आधार देत म्हणते, विनू. तर आता विनू सिंधूची माफी मागत म्हणतो, सॉरी डॉक्टर काकू, मी तुम्हाला हर्ट केलं. खरं तर तुम्ही मला बरं केलात हे माझ्या कायम लक्षात आहे. तुमच्यामुळे माझा पाय बरा झाला हे लक्षात आहे. तुमच्यामुळेच मी माझी रनिंग कॉम्पिटिशन जिंकलो हेही माझ्या लक्षात आहे. आणि तुमच्यामुळेच मला सावीसारखी सिस्टर मिळाली हे तर मी कधीच विसरू शकत नाही. आणि त्यासाठी खरंच थँक्यू. आता मात्र सिंधूच्या डोळ्यातून अश्रू येतात. सिंधू ही विनूला शांत करत म्हणते, आईला कधीही थँक्यू बोलायचं नसतं. आईचे कधी आभार मानायचे नसतात. विनू बाळा, आता तरी तू मला आई अशी हाक मारशील ना. तर आता विनू चिडूनच म्हणतो, नाही. तर आता सिंधू म्हणते, बाळा, अरे मीच तुझी खरी आई आहे. सावीप्रमाणे तूही मला आई अशी हाक मार ना. तर विनू म्हणतो, नाही, माझी मम्मा एकच, मधू मम्माशिवाय इतर कोणालाही मी आई अशी हाक मारणार नाही. कारण माझ्यासाठी माझी मम्मा एकच आहे आणि ती म्हणजेच मधुराणी रत्नापारखी. असं म्हणत आता विनू तिथून रागाने निघून जात असतो. परंतु त्याचवेळी राघव विनूला थांबवतो आणि म्हणू लागतो, विनू बाळा, अरे ऐकून तरी घे ना. अरे खरंच सिंधू हीच तुझी खरी मम्मा आहे. आता विनू म्हणतो, नाही बाबा, मला माहीत आहे की तुम्ही सर्वजण माझ्यासोबत खोटं बोलत आहात. डॉक्टर काकू माझी आई असूच शकत नाही. कारण ज्यावेळी मी अनाथ आश्रमामध्ये होतो त्यावेळी मी आईबाबांसाठी खूप रडत होतो. आणि त्याचवेळी मधू मम्मा मला भेटायला यायची. ती मला सावरायची, माझे लाड पुरवायची. मला काय हवं काय नको हे सगळं काही मधुमम्माच पाहायची. मधुमम्मानेच मला इथे आणलं आहे, या घरी आणलं आणि तुम्ही सर्वजण मला भेटलात. मधुमम्मा माझी मम्मा आहे. त्यामुळे इतर कोणीही माझी मम्मा असूच शकत नाही आणि मी कोणालाही आई म्हणणार नाही. असं म्हणत आता विनू राघवला म्हणतो, बाबा, यापुढे मला यांना आई म्हणायला सांगू नका. मी यांना आई म्हणणार नाही. मी फक्त माझ्या मधुमम्मालाच मम्मा बोलणार आहे, त्या व्यतिरिक्त कोणालाही नाही. राघव म्हणतो, अरे विनू प्लीज ऐकून तरी घे. परंतु विनू मात्र काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. तर आता विनू म्हणू लागतो, माझी मम्मा मला हवी आहे आणि जोपर्यंत माझी मम्मा घरी येत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. मला कोणीही आग्रह करू नका. तर आता मात्र राघव आणि सिंधूला धक्काच बसतो. राघव म्हणतो, विनू बाळा, प्लीज ऐकून घे ना. विनू म्हणतो, नाही, मला आता कोणाचंच ऐकायचं नाही. माझी मम्मा मला घरी हवी आहे, बाकी काहीच नको. आता मात्र राघव आणि सिंधूला काय करावं काहीच कळत नाही. विनू त्या दोघांनाही रूमच्या बाहेर काढतो आणि म्हणू लागतो, जोपर्यंत माझी मम्मा घरी येणार नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. जोपर्यंत माझी मम्मा स्वतःच्या हाताने मला घास भरवत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणही तोंडात घालणार नाही. असं म्हणत आता राघव आणि सिंधूला त्याने बजावलेलं असतं. आता राघव आणि सिंधूला तो रूमच्या बाहेर तर काढतो, परंतु ते दोघेही त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. तो आता विनू राघव आणि सिंधूचं काही ऐकून न घेता दरवाजा बंद करतो आणि पुन्हा एकदा तो स्वतःला कोंडून घेतो. आता मात्र सिंधू आणि राघवला विनूची खूप काळजी वाटत असते. विनू कोणाचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो. मग आता विनूला नक्की कसं समजवावं हे कोणाला काहीच कळत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मधूला भेटण्यासाठी मधूची आई पोलीस स्टेशनला आलेली असते. आता मधूची आई मधूला म्हणते, मधू, विनू घरी आला आहे. आता हे ऐकल्यानंतर मधूला खूप आनंद झालेला असतो. तर मधूची आई मधूला म्हणते, राणी, आता ते रत्नापारखी तुला इथून नक्कीच सोडून घेऊन जातील. तर मधू म्हणते, नाही, फक्त सोडून घेऊन जाणार नाहीत
तर अगदी मान सन्मानाने घेऊन जातील याची मला पूर्ण खात्री आहे. तर आता मधूची आई मधूला म्हणते, परंतु राणी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आता जर पुन्हा रत्नपारखींच्या घरी गेलीस तर पुन्हा राघवच्या गोड बोलण्याला फसवू नकोस, भुलू नकोस. तर मधू म्हणते, शक्यच नाही, आता ते कधीही शक्य नाही. आता फक्त जाईन ते राघव आणि सिंधूचा बदला घेण्यासाठी, कारण आत्तापर्यंत रत्नपारखींनी मला खूप त्रास दिलाय. आता या सगळ्याचा बदला तर मी घेणारच असेल. त्या सिंधूला वाटलं असेल की मी जिंकले, परंतु आता खरी लढाई सुरू झाली आहे. तर आता मधूची आई म्हणू लागते, परंतु मधू एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या डॉक्टर काकूवर विनूचा किती जीव आहे हे तर तुला चांगलंच माहीत आहे. तर मधू म्हणते, परंतु मम्मा, विनूचं खरं प्रेम माझ्यावर आहे, त्या डॉक्टर काकूवर नाही, हे तुला लवकरच लक्षात येईल. तर आता मधूची आई मधूला म्हणते, राणी एवढा कॉन्फिडन्स? तर मधू म्हणते की हो आहे, कारण एवढे दिवस उगाचच नाही हा हुक मी एका प्रेमाने जपून ठेवला, कारण मला माहीत होतं कधी ना कधी अशी वेळ माझ्यावर येईलच आणि त्यावेळी माझा हुकमाचा एक्का बाहेर काढायचा, यासाठीच तर आत्तापर्यंत हा हुकमाचा एक्का प्रेमाने जपून ठेवला होता. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, विनूच्या वागण्यामुळे सिंधूला खूप वाईट वाटत असतं. सिंधू भाजी नीट करत असते, परंतु तिच्या डोळ्यामधून अश्रू येत असतात. तिला विनूचं बोलणं आठवतं की विनू म्हणालेला असतो की मी कोणालाही आई म्हणणार नाही, माझी मम्मा एकच आहे, ती म्हणजे मधुर आणि रत्नपारखी. आता सिंधूचं कुठेच लक्ष लागत नसतो, कारण आपल्या मुलाने आपण आई आहोत आणि आपलं नातं स्वीकारायला नकार दिलेला असतो, हे सिंधूला सहन होत नसतं. तर आता त्याचवेळी राघव, रुक्मिणी काकू, राजश्री काकू सिंधूची ती अवस्था पाहतात आणि सिंधूची समजूत काढण्यासाठी तिथे येतात. तर राघव सिंधूला म्हणतो, सिंधू, अगं विनूच्या बोलण्याचा तुला त्रास होत आहे ना, परंतु प्लीज सिंधू, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. विनू अजून लहान आहे, सत्य अजून काय आहे हे त्यालाही माहीत नाही आणि आपण त्याला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तर एवढ्या लवकर यावर तू विश्वास नाही ठेवणार, कारण तो खरंच खूप लहान आहे. सिंधू म्हणते, राघव मला सर्व काही माहीत आहे, सगळं काही कळत आहे, परंतु शेवटी राघव, विनूच्या मनात माझ्याविषयीचा इतका तिरस्कार पाहून मला खरंच खूप वाईट वाटत आहे, खरंच या गोष्टीचा त्रास होत आहे. राघव म्हणतो, सिंधू, मी तुला म्हणालो ना की विनू अजूनही लहान आहे, त्यामुळे त्याच्या वागण्याचा तू स्वतःला त्रास करून नको घेऊस. रुक्मिणी काकू म्हणतात, हो सिंधू, राघव बोलत आहे ते अगदी बरोबर आहे, कारण काही झालं तरी त्याच्या मनावर खूप मोठा आघात झाला आहे आणि यातून त्याला सावरण्यासाठी खूप वेळ लागणार आहे आणि तो वेळ आपण त्याला द्यायला हवा. काही गोष्टी या लहान मुलांच्या मनावर कोरल्या जातात आणि त्या कायमच असतात, त्या पुसणं कठीण असतं. खरं तर हे घाव खूप नाजूक असतात, परंतु हे घाव, या जखमा भरून निघणं खूप कठीण असतं आणि त्यासाठी वेळ तर द्यावाच लागतो. आपण जसं गार पाण्यामध्ये पाय टाकल्यानंतर त्या आपल्या शरीराचं तापमान आणि त्या गार पाण्याचं तापमान यांना एकत्र येण्यासाठी वेळ लागतो, तसंच मनाच्या घावांचंही तेच असतं. कारण ज्यावेळी मनावर घाव होतात त्यावेळी ते घाव अगदी खोलवर गेलेले असतात. आपल्या शरीरावरचे घाव हे भरून निघण्यासाठी वेळ नाही लागत, परंतु कधीकधी मनावरचे घाव जे असतात ते भरून निघण्यासाठी खूप वेळ लागतो, त्यासाठी खूप काळ निघून जातो. तर आता राजश्री काकू सिंधूची समजूत काढत म्हणतात, सिंधू, अगदी वहिनी बोलत आहेत ते अगदी योग्य आहे. अगं, ज्यावेळी तू कृष्णाचं रूप घेऊन या घरी राहण्यासाठी आलीस त्यावेळी आम्हीही तुला ओळखलं नव्हतं. तुला ओळखण्यासाठी आम्हालाही बराच काळ गेला, मग आता तुला खरं ओळखण्यासाठी विनूलाही तेवढाच वेळ लागणारच ना. तर आता रुक्मिणी काकू सिंधूला म्हणतात, सिंधू, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, रक्त हे रक्ताकडेच ओढ घेतं आणि तू त्याची खरी आई आहेस हे लवकरच त्याला कळेल आणि लवकरच त्याला समजेल की तूच त्याची खरी आई आहेस. त्यानंतर तो तुला नक्कीच आई अशी हाक मारेल. सिंधू, अगं, ज्या क्षणाची तू आतुरतेने वाट पाहत आहेस तो क्षण लवकरच तुझ्या आयुष्यात येईल, तू काळजी करू नकोस. तर राघव सिंधूला म्हणतो, ऑलरेडीच तू त्याची लाडकी डॉक्टर काकू आहेस आणि त्याच्या मनात तुझ्याविषयी सॉफ्ट कॉर्नर आहेच, त्यामुळे तू स्वतःला बदलू नकोस. विनू लवकरच हे नातं ॲक्सेप्ट करेल, तो लवकरच तुला आई म्हणून स्वीकारेल. तर सिंधू म्हणू लागते, कित्येक वर्षानंतर माझा अंकुर माझ्यासमोर आला आहे. माझा अंकुर माझ्या समोर असतानाही तो आता मला आई म्हणून स्वीकारत नाही, तो मला आई अशी हाक मारत नाही, या गोष्टीचा खूप त्रास होतो आहे राघव. तर आता रुक्मिणी काकू म्हणू लागतात, सिंधू, अगं, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मी ज्या सिंधूला ओळखत आहे ती सिंधू खूप वेगळी आहे आणि ती विनूचं मन लवकरच जिंकेल, कारण ती विनूची खरी आई आहे. सिंधू, अगं, तू स्वतः हार मानू नकोस, कारण काही झालं तरी विनू तुला नक्कीच आई म्हणणार. आत्तापर्यंत तू डॉक्टर काकू म्हणून त्याची लाडकी होतीस, परंतु ज्यावेळी त्याला हे नातं कळेल त्यावेळी तो नक्कीच तुला आई अशी हाक मारेल. अगं, प्रेमाने तर संपूर्ण जग जिंकता येतं आणि
दगडालाही पाझर फुटतो. मग विनू तर तुझ्या हाडामासाचा गोळा आहे आणि तो नक्कीच तुला आई म्हणेल. तू काळजी करू नकोस. रक्ताचं नातं नेहमी रक्ताकडेच ओढलं जातं, हे कायम लक्षात ठेव. तर त्यानंतर राजश्री काकू म्हणतात, सिंधू अगं तू काळजी करू नकोस आणि आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत. विनू तुला नक्कीच आई अशी हाक मारेल, परंतु तोपर्यंत तू विनूसोबत अगदी नॉर्मल वागायचं आहेस. तर आता सिंधू म्हणते, परंतु ज्यावेळी विनू मधूला त्याची आई मानतो, मधू हीच त्याची आई आहे, हे ऐकल्यानंतर खरंच खूप वाईट वाटतं. आता सिंधूची ती अवस्था पाहून सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता मधू ही विनूला फोन करते आणि विनूला खोटं सांगत म्हणते, विनू अरे बाळा मला तुला भेटायचं आहे, मला तुझी खूप आठवण येत आहे, परंतु तुझ्या बाबांनी आणि डॉक्टर काकूंनी मला खूप त्रास दिला आहे आणि आता त्यांच्यामुळेच मी लॉकअपमध्ये आहे. खरंच नाहीतर मी तुला भेटायला आले असते, मला तुझी खरंच खूप आठवण येत आहे. आता मात्र विनूला धक्काच बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सिंधू ही विनूसाठी जेवण घेऊन येते, परंतु विनू म्हणतो, नाही नको, तुम्ही सर्वजण मला फसवण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही माझ्या मम्माला खूप त्रास दिला आहे, स्पेशली या डॉक्टर काकूंनी, आणि म्हणूनच आज माझी मम्मा लॉकअपमध्ये आहे. आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. आता विनूला हे सत्य नक्की कोणी सांगितलं हे राघव आणि सिंधूला कळेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.